ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोली। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणारा शिंदे गट म्हणतात, तर नार्वेकरांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नातवांना केलेली आहे, असं बघतात त्या काय बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे, मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी संवेदना व्यक्त नहीं की। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री? इस राज्य को गृहमंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन
ये किंगपिन वो किंगपिन बीजेपी एंड ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात बघायला ऑफिसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव ह्या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि मला खात्री आहे, जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते आहे हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नातवांना केलेली आहे असं बघतात। त्या बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री? इस राज्य को गृहमंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और
वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे, आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते आहे हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल वगैरेच्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात झाली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे असं बघतात। त्या काय बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना में व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री? इस राज्य को गृहमंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है,
उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को, अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात बघायला तर हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्याचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलत आहे हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला तर आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दुसरे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे असं बघतात। त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। गाडीमध्ये केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री? इस राज्य को गृहमंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है?
उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। महबूबा मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 51 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात बघायला ऑफिसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणारा शिंदे गट म्हणतात, तर नार्वेकरांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलताय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। तर ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कपडे सोडण्यात आले, तर दुसरे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जयदेव कुटुंबीय नागपूर केलेली आहे, असं बघतात त्या बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा। गृहमंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री? इस राज्य को गृहमंत्री है या नहीं,
अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं है, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे ऑफिसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्याचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नार्वेकरांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव ह्या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। तर ड्रिंक प्रकरणात काल वगैरेचा आरोपीला पोलीस कोठडी सोडण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागपूर केलेली आहे, असं बघतात त्या एकट्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। आरोपी जो शाह पकड़ा गया उसको 16 जुलाई तक कस्टडी। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा। गृहमंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री?
इस राज्य को गृहमंत्री है या नहीं, अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे ऑफिसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलताय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सोडण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे, असं बघतात त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मारते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत का? गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। सगळं बेकायदेशीर आहे, मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है, लाडली बहन योजना आपने बनाई है। कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ,
गृह कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। महबूबा मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला तर हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलताय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्की आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कपडे सोडण्यात आले, तर दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जयदेव कुटुंबीय नागपूर केलेली आहे, असं बघतात। त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मारते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। बंद केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है?
हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। महबूबा मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणारा शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलताय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आघाडी आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कपडे सोडण्यात आले, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जयदेव कुटुंबीय नागपूर केलेली आहे, असं बघतात त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मारते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है, लाडली बहन योजना आपने बनाई है। कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया,
क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे फडणवीसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विखेर जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव ह्या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते आहे हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्की आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। तर ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सोडण्यात आली, तर दुसरे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागपूर केलेली आहे असं बघतात। त्या बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहे का? गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी संवेदना व्यक्त नहीं की। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भरसड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई
जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला ऑफिसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विखेर जाणारा शिंदे गट म्हणतात तर नार्वेकरांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव ह्या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। तर ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नाटकानं केलेली आहे असं बघतात। त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी संवेदना व्यक्त नहीं की। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री,
क्या वो जो कावेरी नाकवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं है, तो ये होगा। महबूबा मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 51 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते आहे हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। तर ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सोडण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे असं बघतात। त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया,
वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री, क्या वो जो कावेरी नाकवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृहमंत्री? इस राज्य को गृहमंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं है, तो ये होगा। महबूबा मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को, अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणारा शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलताय हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्की आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल वगैरेच्या आरोपीला पोलीस कोठडी सोडण्यात आली, तर दुसरे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जयदेव कुटुंबीयांना आठवण केलेली आहे, असं बघतात त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहे? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतायत की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का?
वो आपकी लाडली बहन नहीं है। लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा, और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील, या छोटे पक्ष असतील, त्यांचा देखील फायदा होणार आहे। आणि जयंत पाटील यांचा विखेर जाणारा शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि मला खात्री आहे, जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते आहे हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल, हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सोडण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नातवानं केलेली आहे, असं बघतात त्या बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काही झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधे निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया।
ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात वगैरे ऑफिसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव ह्या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे, असं बघतात त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे, फडणवीस हे लक्षात घ्या। गाडीमध्ये केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी संवेदना व्यक्त नहीं की। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया, 5-5 लाख दिया, 50 लाख दिया।
अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं है, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात बघायला तर हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्याचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विखेर जाणारा शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नातवानं केलेली आहे, असं बघतात त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतायत की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नहीं। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी संवेदना में व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया,
स्टैम्प पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं है, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। सर, विधान परिषदेच्या संदर्भात बघायला तर हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस तुकडे सोडण्यात आले, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नातवानं केलेली आहे असं बघतात त्यांनी। त्या बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, हे का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है
उनको फांसी की सजा हो। गृह मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी समझना मैंने व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला तर ऑफिसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्याचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणारा शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षाचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव ह्या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावे। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे असं बघतात त्यांनी। त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। बंद केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि ज्या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है। हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये
पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। गृह मंत्री को लेकर आपने कहा कि अब तक कोई भी समझना व्यक्त नहीं किया। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं है, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस 5 द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर, उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला फडणवीसमध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विखेर जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव ह्या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। तर ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सुनण्यात आले, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे, असं बघतात त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिच्या किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या। केलं ते देखील हॉटेल बेकायदेशीर आणि या ठिकाणी लपले होते ते देखील सगळं बेकायदेशीर आहे। मुळात सरकारच बेकायदेशीर आहे। मुळात मिंदे सरकारच घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे। त्याच्यामुळे काय कायदेशीर काय बेकायदेशीर याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही। ठीक है ना, अभी वो न्यायालय की बात है, कस्टडी देना है नहीं देना है,
हमें मांग करेंगे फास्ट ट्रैक पर ये पूरा मुकदमा चले और जो गुनहगार है उनको फांसी की सजा हो। गृह मंत्री को लेकर आपने कहा है कि अब तक कोई भी संवेदना व्यक्त नहीं की। क्या है, पैसे दे रहे हैं, 10 लाख दिया, स्टैंप पैड हो गया 5-5 लाख दिया, 50 लाख दिया, अपघात हो गया 50 लाख दिया, खून हो गया 50 लाख दिया। ये का पॉलिटिक्स चल रहा है क्या पैसों का? वो आपकी लाडली बहन नहीं है? लाडली बहन योजना आपने बनाई है, कावेरी नाखवा की डेथ हो गई, मुंबई के भर सड़क पर मारा दिया। वो एकनाथ शिंदे का खास आदमी है मुख्यमंत्री। क्या वो जो कावेरी नाखवा की डेथ हो गई, जिस बेरहमी से उसको कुचल गया, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है? हाँ, कहाँ है गृह मंत्री? इस राज्य को गृह मंत्री है या नहीं? अगर है तो चुप क्यों बैठा है? उसका आक्रोश वो महिला का आपके कान तक नहीं पहुंचा, आपके कान के पर्दे तक नहीं पहुंचा। थैंक यू। नेता बीजेपी के खिलाफ है, उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन। बीजेपी एंड ईडी, अब ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। मुफ्ती जो है उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस स्पाई द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला तर हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काल 4 आमदार जे गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्याचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार शिंदे गट म्हणतात, तर नागरिकांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160 ते 170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधून देखील म्हटलं गेलं। नाही, बघा, असं की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे। कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे। मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। सर, ड्रिंक प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस तुकडे सोडण्यात आले, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे असं बघतात। त्यात बघण्याची काही गरज नाही। जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही। त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा। कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे। या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे। आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे। अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे। गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळ्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले। तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता। नमस्कार दोस्तों, बीसीआर न्यूज़ में आपका स्वागत है। मैं हूं आपका होस्ट एंड दोस्त अजय शास्त्री। उम्मीद है आपको ये हमारा वीडियो अच्छा लगा होगा, तो आप इसको शेयर कीजिए और लाइक कीजिए और साथ साथ हमारे चैनल को सब्सक्राइब भी कीजिए। जी हाँ, ऐसे ही नए वीडियो के साथ फिर आपके साथ हाजिर होंगे। तब तक के लिए आपसे अलविदा लेते हैं। भारत माता की जय, वंदे मातरम। जय हिंद दोस्तों।
न्यूज चैनल।